नमस्कार मैत्रिणींनो, इथे आपल्याला मटार करंजी करायची आहे. त्यासाठी आपण पहिलं पीठ मळून घेऊया. इथे 2 वाटी मैद्याचं पीठ आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. सर्व पिठाला आपण तेल चोळून घेऊया. पाणी टाकून पीठ मळून घेऊया. अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे. आता आपण 10 ते 15 मिनिटे झाकण ठेवून देऊया. आता इथे 2 चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे आणि मिरी घेतलेली आहे. ते आपण जाडसर भरडून घेऊया मिक्सरला. मटर सोलून घेतलेले आहेत. किती मस्त मटर आहेत, हिरवेगार. सीझन संपत आलेला आहे. आपण काही काही पदार्थ बनवून खाऊया. तुम्ही पण बनवा. आता इथे एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून मटरचं कच्चं पण काढायचं आहे. जाडसर मटार मिक्सरला वाटून घेतलेला आहे. कच्चं पण निघून गेलेलं आहे. आता ही भरड केलेली आपण त्यामध्ये पॅनमध्ये टाकून देऊया. त्यात गरम मसाला पण आहे. पॅनमध्ये टाकून देऊया आणि भाजून घेऊया आपण त्याला. सुक्कच परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता परतलेला मटार त्यामध्ये टाकून देऊया. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपलं करंजीचं सारण, मटार करंजीचं सारण चांगलं होईल. आता मॅश केलेला बटाटा टाकून दिलेला आहे. 1 मोठा बटाटा आहे हा. तर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया, कारण पिठामध्ये पण मीठ आहे. हळद टाकून देऊया, धने पावडर टाकून देऊया, आमचूर पावडर टाकून देऊया, काश्मीरी लाल तिखट मिरची पावडर टाकून देऊया. चांगलं मिक्स करून घेऊया. बघा किती छान आपलं सुटसुटीत सारण तयार झालेलं आहे, मटार करंजी सारण. आता थंड करून घेऊया आपण. बघा किती सुटसुटीत झालेलं आहे. आता लगेचच आपण चपाती लाटून घेऊया. चांगलं पीठ मुरलेलं आहे बऱ्यापैकी. चपाती लाटून झालेली आहे. सारण टाकून घेऊया. चांगलं दाबून घ्यायचं आहे आणि करंजी करायची आहे आपल्याला, मटार करंजी. आपण कापून घेऊया. थोडंसं लांबच कापून घ्यायचं आहे, नाहीतर आपला मसाला बाहेर येईल. बघा अशा प्रकारे आपली मस्त मटार करंजी तयार झालेली आहे. सर्व करंज्या अशा प्रकारे आपण करून घेऊया. तर पॅनमध्ये तेल टाकून दिलेलं आहे. एवढ्या करंज्या झालेल्या आहेत. आता तळून घेऊया. पलटी करून घेतलेल्या आहेत. अशा मस्त खरपूस करंज्या आपण तळून घेणार आहोत.
मटरचा सीझन संपत आलेला आहे. अशा प्रकारे आपण करंजी काढून घेतलेली आहे. सर्व करंज्या बनवून झालेल्या आहेत. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही बनवून खा. मटार करंजी केचं बरोबर खूप छान लागते.